संभाजीनगरमध्ये महायुतीकडून अद्यापही उमेदवारी देण्यात आलेली नाहीये। भाजपकडून डॉक्टर भागवत कराड यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा असताना भाजपला तिकीट न मिळाल्यास शिवसेनेनं विनोद पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आता चक्क भाजपच्या 8 माजी नगरसेवकांनी आणि माजी उपमहापौरांनीच केली आहे। महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांची महायुती आहे। महायुतीमध्ये विचार विनिमय करूनच जागा वाटप केलं जात आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये अद्यापही महायुतीनं उमेदवार जाहीर केलेला नाही आहे। छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला की शिवसेनेला हेही अद्यापपर्यंत ठरलेलं नाही आहे। त्यामुळे ही जागा जर भाजपला जात नसेल तर शिवसेनेकडून विनोद पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी भाजपच्या 8 माजी नगरसेवक आणि 1 माजी उपमहापौरांनी केलेली आहे आणि त्याचमुळे आता चर्चांना उधाण आलंय। आता कुठेतरी एक आश्वासक चेहरा आम्हाला असा दिसतोय की दुसऱ्या म्हणजे शिंदे गटाकडे की बाबा विनोद पाटील हे 100% या मतदारसंघातून निवडून येऊ शकतात आणि काहीतरी शहराच्या विकासाबद्दल संसदेमध्ये काहीतरी आवाज उठवू शकतात। वरिष्ठांनी जो निर्णय घेतला असेल की या ठिकाणी शिंदे गटाला जागा द्यायची असेल तर आमचं सर्वांचं मत असं होतं की या शिंदे गटाकडनं पण एक चांगला आश्वासक चेहरा विनोद पाटील यांचा आला पाहिजे आणि तो उमेदवार होऊ शकतो आणि सर्व समाजाची मते ते घेऊ शकतील। भाजपच्या 8 माजी नगरसेवकांनी आणि 1 माजी उपमहापौरांनी भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांची भेट घेऊन ही जागा भाजपला न मिळाल्यास ही जागा विनोद पाटील यांना शिवसेनेकडून मिळावी अशी आग्रहाची मागणी केली आहे। अशातच महायुतीकडून शिवसेनेचे संदीपान भुमरे हे इच्छुक असताना विनोद पाटलांच्या उमेदवारीसाठी चक्क भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आग्रह धरलाय। असं करता येत नसतं। पक्ष जे ठरेल तो उमेदवार असतो। उद्या मी जरी इथला जिल्ह्याचा पक्षाचा प्रमुख असलो मला हा अधिकार नाही, पार्टीला अधिकार आहे। पार्टी निर्णय घेती हा सगळ्याला मान्य करायला लागतो। विनोद पाटील यांनी देखील माझ्यासोबत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आणि नेते आहेत असं वारंवार सांगितलंय। भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेबांना मानणारे कार्यकर्ते तुम्हाला दिसतील, अजित पवार साहेबांना मानणारे तुम्हाला कार्यकर्ते दिसतील, सगळ्या पक्षाला मानणारे कार्यकर्ते माझ्यासोबत आहे आणि नेते तर मला कल्पना नाही, परंतु मी पहिला असा उमेदवार आहे की ज्याला सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात भाऊ तुम्ही आमच्या पक्षाकडून तिकीट मागितलं पाहिजे, आम्ही आमच्या पक्षात बोलायचं का, ही फार जमेची बाजू मला आहे। विनोद पाटील मराठा आरक्षणासाठी लढतात। त्यांचा सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी सुसंवाद आहे। जर भाजपच्या स्थानिक नेत्यांची मागणी पूर्ण झाली तर विनोद पाटील हे उमेदवार असू शकतात। भाजपच्या 8 पेक्षाही जास्त माजी नगरसेवकांनी आणि 1 माजी उपमहापौरांनी भाजपचं असताना सुद्धा विनोद पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे। जर तुम्हाला ही जागा भाजपला द्यायची नसेल तर तुम्ही ही जागा शिवसेनेच्या वतीने विनोद पाटील यांना देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते नाराज जरी असले तरी सुद्धा विनोद पाटलांच्या पाठीशी आता भाजपचेच पदाधिकारी उभे असल्याचं पाहायला मिळतंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।